हाय नमस्कार मित्रांनो. तर बघा आजचा विषय म्हणजे असा आहे की जे काही आपण काल परवा रानामध्ये आपल्या शेतामध्ये पेरलं होतं, मका पेरली होती, ते अजून काय उगवले नाही. आणि ते उगवले नाही म्हणून मला त्या दुकानदाराची जाऊन गाठ घ्यायची आहे, प्लस शाळेला पोरं पण सोडायची ते, आणि मंडळ अधिकाऱ्याला जाऊन भेटायचं आहे की आपलं राशन कार्डाचं माल मिळण्यासाठी ती प्रोसेस आहे, त्यांची पण मला गाठ घ्यायची आहे. त्यासाठी आता मी चाललोय सांगोला. आणि त्याच्या अगोदर तुम्हाला मी आपलं शेत पण दाखवतोय की कसं उगवलं आहे आणि काय तुम्हीच बघा. पेरून किती दिवस झाले असतील? 5-6 दिवस झाले असतील, जास्त झालं असतील. तर मित्रांनो तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ बघा, किती दिवस झाले. 6 दिवस झाले असतील. मला वाटतंय 8 दिवस झाले असतील असं मला वाटतंय. आज मंगळवार आहे. मंगळवार कधी मंगळवारी नाही पेरले, गुरुवार पेरले. मला वाटतं मित्रांनो एक 6 दिवस झाला असतील. तर अजूनपर्यंत ते उगवलं नाही. उगवायला पाहिजे बरं का, पण उगवलं नाही. पण चला दाखवतो मला, मी आपलं पूर्ण शेत दाखवतो तुम्हाला उगवलंय कसं काय झालंय. तर बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मी ते मंडळ अधिकाऱ्याला जाऊन डायरेक्ट बोलणार आहे. आपला माल अजूनपर्यंत मिळाला नाही. आणि कृषी ऑफिसला पण जाणार आहे मी. चला. तर बघा मित्रांनो, हे आहे आपलं मळा आणि ह्याच्यामध्येच व्यवस्थित उगवलं नाही पेरलेलं. तर त्यासाठीच मला त्या दुकानदाराला जाऊन भेटायचं आहे. तर आणि आपल्याला शाळेत मुलं पण सोडायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता आता ह्याच्यामध्ये मी आता झूम केलं आहे कुठं उगवलं आहे आणि कुठं नाही. एकदम असं काही दिसतच नाही उगवलेलं. जवळजवळ 6 दिवस झाले आता पेरून. ही आपली बाग आहे बघा. तर बघा आता तुम्ही बघितलंच आपलं शेत पण आणि हे कसं उगवलं कसं नाही. तर आता मला जाता जाता सांगोला मुलं पण शाळेत सोडायची ते. तर बघा मी आता इथं मुलं शाळेत घेऊन आलो आणि मुलांची शर्ती लावलेलं पाहिजे त्यांच्या वडिलांना. आणि मी बघा कशी पडते ते. आणि काही मुलं नाचते ते. तर आता मुलांना सोडलंय. मी चाललो आता सांगोला. थांबलो होतो. हा मिरज पंढरपूर हायवे मित्रांनो. बघा मिरज पंढरपूर हायवे. आणि मला आता जायचं आहे ते बियाणे मी जिथनं घेतलं पेरलेलं तिथं मला जायचं आहे. तर बघा मी आता ह्या दुकानात आलो. इथं ह्याचे औषधं वगैरे सर्व काही आहे. इथं मकाच्या पिशव्या वगैरे सर्व काही इथं मिळते. तर मी आता त्याला विचारले पण. तर बघा इथं आता कृषी ऑफिसला आलोय. थोडंसं इथं काम होतं. मार्केट यार्डामध्ये जे कृषी ऑफिस आहे तुम्हाला दाखवतो ऑफिस. तर तिथं कृषी ऑफिसचं काम झालं आहे बघा. आणि आता मी इथं अहिल्या भवनला आलो आहे. तर इथं मस्तपैकी गार्डन वगैरे आहे, तुम्हाला मी दाखवतो. अहिल्याबाईच्या इथं पुतळा वगैरे आहे, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. चला. हे असं आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथं झाडे किती उंच आहे तुम्हाला दाखवतो बघा आता झूम करून. असं झाड आहे. ह्या प्रकारे असं मस्तपैकी आहे, बघू शकता तुम्ही. त्या बाजूला असा अहिल्या भवन आहे.
तर मित्रांनो, मंडळ अधिकारी सांगलीमध्ये मीटिंगमध्ये आहेत. तर ते सांगलीला गेलेत असल्यामुळे मला त्यांनी कॉल केला होता, आम्ही काय आज येत नाही आणि तुम्ही उद्या झाला या. तर मी मित्रांनो घरी आलो आता.